नमस्कार मित्रांनो, बेसिक इंग्लिश ग्रामरमध्ये पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करतो। आपण पार्ट्स ऑफ स्पीच याविषयी अभ्यास करत आहोत। आतापर्यंत आपण 4 मॉड्यूल पाहिले। आज 5वं मॉड्यूल आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे। मॉड्यूल 5 आहे ॲडवर्ब साठी। आज आपण ॲडवर्ब आणि टाइप्स ऑफ ॲडवर्ब याविषयी माहिती घेऊया। तर चला पाहूया। आपण पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब हे अभ्यासलेला आहे। आज आपण ॲडवर्ब याविषयी माहिती घेत आहोत। हे आपण प्रकार याच्यानुसार पाहत आहोत अकॉर्डिंग टू द रोल इन द सेंटेन्स ऑफ दिस वर्ड्स। तर आज आपण ॲडवर्बचा काय रोल असतो, कसा रोल प्ले करतात ते आता पाहत आहोत। मित्रो, या वाक्यांचं निरीक्षण करा। वाक्यांचं निरीक्षण केल्याने आपल्याला बऱ्याच गोष्टी या समजत असतात। ते जर आपण नीट निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येतं। पहिलं सेंटेन्स आहे, सुनील रन्स क्विकली, दिस इज व्हेरी स्वीट फ्रुट्स, सुनील रीड्स क्वाइट क्लिअरली। आता पहिलं जे वाक्य आहे, सुनील रन्स क्विकली, क्विकली या ठिकाणी ॲडवर्ब आहे। दिस इज अ व्हेरी स्वीट फ्रूट, व्हेरी या ठिकाणी ॲडवर्ब आहे। सुनील रीड्स क्वाइट क्लिअरली, क्वाइट या ठिकाणी ॲडवर्ब आहे। आता पहिलं वाक्य जे आपल्या समोर आहे, सुनील रन्स क्विकली, हाऊ और इन व्हॉट मॅनर सुनील रन्स क्विकली, असा जर प्रश्न विचारला तर आपल्याला आन्सर प्राप्त होतं क्विकली। हाऊ मीन्स क्विकली, और इन व्हॉट मॅनर असे प्रश्न जर विचारले तर आपल्याला जे उत्तर प्राप्त होतं त्याला आपण ॲडवर्ब असं म्हणतो। मग या वाक्यामधनं आपल्याला असं लक्षात येईल, पहिलं जे सेंटेन्स आहे, क्विकली शोज हाऊ सुनील रन्स, इट ॲड्स मिनिंग और मॉडिफाईज टू वर्ब रन्स। आता या ठिकाणी जे वर्ब आहे रन्स, याला मॉडिफाय कोण करतंय? हे ॲडवर्ब करतंय, क्विकली करतंय। एक गोष्ट या वाक्यामधनं आपल्याला लक्षात येतं। दुसरं वाक्य आहे, दिस इज व्हेरी स्वीट फ्रूट, हाऊ मच और इन व्हॉट डिग्री। या प्रश्नाचं उत्तर व्हेरी हा शब्द या ठिकाणी देतो। आता हा जो काही व्हेरी या ठिकाणी आलेला आहे मित्रांनो, या दुसऱ्या वाक्यामध्ये शोज हाऊ मच द फ्रूट इज स्वीट, याचे काही फ्रूट आहे ते किती स्वीट आहे हे दर्शवण्यासाठी तो भूमिका करत आहे। इट ॲड्स मिनिंग और मॉडिफाईज टू ॲडजेक्टिव्ह स्वीट। आता तो इथं कोणाला ॲड करतोय? ॲडजेक्टिव्हला। ॲडजेक्टिव्ह काय या ठिकाणी? स्वीट। फ्रूट नाउन साठी स्वीट हे ॲडजेक्टिव्ह आलेलं आहे आणि त्या ॲडजेक्टिव्हला मॉडिफाय करण्यासाठी या ठिकाणी ॲडवर्ब आलेला आहे, व्हेरी। आता तिसरं वाक्य पहा, सुनील रीड्स क्वाइट क्लिअरली, हाऊ फार असा प्रश्न जर विचारला तर आपल्याला उत्तर प्राप्त होतं क्वाइट, और टू व्हॉट एक्सटेंट असं जे प्रश्न आपण विचारले तर आपल्याला हे उत्तर प्राप्त होतं। आता या ठिकाणी क्वाइट हे ॲडवर्ब आहे। या ठिकाणी ते काय भूमिका करते? क्वाइट शोज हाऊ फार सुनील रीड्स क्लिअरली, इट ॲड्स मिनिंग और मॉडिफाईज ॲडवर्ब क्लिअरली। इथं तो काय करतोय? क्लिअरली हे जे काही ॲडवर्ब आहे त्याला मॉडिफाय करतोय किंवा त्याला मिनिंग देतोय। म्हणजे आता ह्या तिघ वाक्यांमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल मित्रांनो। पहिलं जे वाक्य आहे या ठिकाणी जे काही रन्स आहे, रन हे जे काही वर्ब आहे या वर्बला ते मॉडिफाय करतंय। दुसऱ्या वाक्यामध्ये आपल्याला काय लक्षात येतंय? जे ॲडजेक्टिव्ह आहे स्वीट त्याला मॉडिफाय करण्याचं काम हे ॲडवर्ब करतंय। तिसरं जे वाक्य आहे या ठिकाणी या वाक्यामध्ये क्वाइट हा शब्द आलेला आहे। ऑलरेडी क्लिअरली हे ॲडवर्ब आहे आणि त्या ॲडवर्बला क्वाइट परत अजून मॉडिफाय करतोय किंवा त्याला मिनिंग देण्याचं काम करतोय। म्हणजेच काय, जो शब्द वाक्यामध्ये क्रियापदाला किंवा ॲडजेक्टिव्हला किंवा ॲडवर्बला मॉडिफाय करत असेल किंवा अजून मिनिंग देण्याचं काम करत असेल तर त्याला आपण ॲडवर्ब असं म्हणतो। यावरनं ॲडवर्बची व्याख्या काय करता येईल? अ वर्ड दॅट मॉडिफाईज द मिनिंग ऑफ ए वर्ब, an adjective or another adverb is called an adverb। म्हणजेच वाक्यामध्ये एखाद्या वर्बला किंवा ॲडजेक्टिव्हला किंवा एखादं परत आलेलं असलेलं ॲडवर्बला जर अर्थ देण्याचं काम जो शब्द करतो त्या शब्दाला आपण ॲडवर्ब असं म्हणतो। अशी आपल्याला ॲडवर्बची व्याख्या या वाक्यांवरनं करता येईल। आता ॲडवर्बचे प्रकार पाहूया। आता adverbs are divided into the following classes:
अकॉर्डिंग टू देअर मिनिंग. आता हे जे काही क्लास मी आपल्या समोर मांडतोय ते कसे डिव्हाइड केलेले आहेत त्यांच्या अर्थावरनं, मिनिंगवरनं. हा शब्द फार महत्वाचा आहे. मिनिंग लक्षात ठेवून आपण मिनिंगवरनं त्यांचे अर्थ लावलेले आहेत. आता पहिला प्रकार पडतो ऍडव्हर्ब्स ऑफ टाइम. आता हा पहिला प्रकार आहे. तो काय आहे आपण नंतर पाहतोच आहे. दुसरा प्रकार आपण पाडतो ऍडव्हर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी. तिसरा प्रकार आपण पाडतो ऍडव्हर्ब्स ऑफ प्लेस. चौथा प्रकार आपण पाडतो ऍडव्हर्ब्स ऑफ मॅनर. पाचवा प्रकार आपण पाडतो ऍडव्हर्ब्स ऑफ डिग्री और क्वांटिटी. त्यानंतर ऍडव्हर्ब्स ऑफ अफर्मेशन अँड निगेशन. पुढचा प्रकार येतो ऍडव्हर्ब्स ऑफ रिझन. आणि पुढचा प्रकार येतो इंट्रॉगेटिव्ह ऍडव्हर्ब्स. आणि शेवटचा येतो ऍडव्हर्ब्स ऑफ रिलेटिव्ह. म्हणजे टाइम, फ्रिक्वेन्सी, प्लेस, मॅनर, क्वांटिटी, अफर्मेशन अँड निगेशन, रिझन, इंट्रॉगेटिव्ह ऍडव्हर्ब्स अँड ऍडव्हर्ब्स ऑफ रिलेटिव्ह. असे वेगवेगळे प्रकार आपण त्यांच्या अर्थावरनं पाडत असतो. तर चला मग प्रत्येकाची माहिती आता आपण एकेकाची घेऊया. आता पहिला प्रकार आहे ऍडव्हर्ब ऑफ टाइम आणि त्याचबरोबर ऍडव्हर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी आपण पाहणार आहोत. अगोदर ऍडव्हर्ब्स ऑफ टाइम बघूया त्याचा अर्थ काय आहे. आता पुन्हा मी आपल्या समोर काही वाक्य देईल, त्या वाक्यांचं निरीक्षण तुम्ही करा. रोहित केम एस्टरडे. ही कम्स हियर डेली. मिस्टर गुप्ता फॉर्मरली लिव्ड हियर. वेस्टेड टाइम नेव्हर रिटर्न्स. आता या वाक्यांमध्ये येस्टरडे, डेली, फॉर्मली, नेव्हर हे शब्द जे काय आहेत ते ऍडव्हर्ब्स आहेत. आता ते ऍडव्हर्ब काय आहेत आणि काय दर्शवतात म्हणजे त्यांचा अर्थ काय आहे यावरनं आपल्याला काही गोष्टी लक्षात येतील. या ठिकाणी ते टाइम शो करतायत. रोहित केम येस्टरडे, केव्हा आला? काल आला. येस्टरडे म्हणजे या ठिकाणी वेळ काळ दाखवतोय. ही कम्स हिअर डेली, तो नेहमी येतो. डेली काय दर्शवतो आपल्याला? टाइम दर्शवतो. फॉर्मली टाइम दर्शवतोय. नेव्हर कधीच रिटर्न्स येत नाही, या ठिकाणी ते सुद्धा टाइम दर्शवतोय. मग असे जे ऍडव्हर्ब जे टाइम आपल्याला दर्शवत असतील त्यांना आपण ऍडव्हर्ब ऑफ टाइम असे संबोधतो. मग यावरनं आपल्याला काय सांगता येईल? ऍडव्हर्ब ऑफ टाइम्स आर दोज ऍडव्हर्ब विच आन्सर ऑफ द क्वेश्चन व्हेन. आता हे जे ऍडव्हर्ब असतात, जर आपण व्हेन असा प्रश्न विचारला तर ते उत्तर आपल्याला सांगत असतं. उदाहरणार्थ रोहित केम येस्टरडे. व्हेन? येस्टरडे. म्हणजे व्हेनने जर आपण प्रश्न विचारला तर हे उत्तर, जे उत्तर आपल्याला प्राप्त होतं त्या शब्दांनाच आपण ऍडव्हर्ब्स ऑफ टाइम असं संबोधतो. येतं लक्षात? म्हणजेच काय, या ठिकाणी ते टाइम दर्शवतात म्हणून आपण त्यांना ऍडव्हर्ब्स ऑफ टाइम असं संबोधतो. आता पुढचा प्रकार येतो ऍडव्हर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी. आता पुन्हा या वाक्यांचं तुम्ही नीट निरीक्षण करा. आय कॉल टू हिम ट्वाइस. ही ऑफन गोज टू हॉटेल. सुनील सेल्डम कम्स हिअर. ही ऑलवेज स्पीक्स द ट्रूथ. आता ट्वाइस, ऑफन, सेल्डम, ऑलवेज हे काय आहेत? या ठिकाणी ऍडव्हर्ब्स आहेत. आता या शब्दांकडे जर लक्ष दिलं तर आपल्याला विशिष्ट असा अर्थ प्राप्त होतो. ऍडव्हर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी शोज फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? वारंवारिता, पुन्हा पुन्हा जे घडतात. आता आय कॉल टू हिम ट्वाइस, मी त्याला दोन वेळेस, म्हणजे इथं काय वारंवारिता काय दोन वेळेस दाखवतंय. ई ऑफन गोज टू हॉटेल म्हणजे तो नेहमी जातो, इथं वारंवारिता दर्शवतोय. सुनील सेल्डम कधी कधी येतो. ही ऑलवेज स्पीक्स द ट्रूथ, तो नेहमी खरं बोलतो. म्हणजे या शब्दांमध्ये आपल्याला काय दिसतो? फ्रिक्वेन्सी दिसतं. मग यावरनं आपल्याला काय सांगता येईल? ऍडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी आर दोज ऍडव्हर्ब विच आन्सर ऑफ द क्वेश्चन हाऊ ऑफन. जर आपण असा प्रश्न विचारला, हाऊ ऑफन सुनील केम, आय कॉल टू हिम ट्वाइस, म्हणजे हाऊ ऑफन? ट्वाइस. तो किती वेळ आला? हाऊ ऑफन? ट्वाइस. म्हणजे काय, जर आपण हाऊ ऑफन असा प्रश्न जर विचारला तर या शब्दांना आपल्याला उत्तर प्राप्त होत असतं. पहिल्याही याच्यात काय पाहिलं आपण? टाइम. व्हेनने प्रश्न विचारला ते उत्तर प्राप्त होतं. इथं हाऊ ऑफनने प्रश्न विचारला तर या शब्दांकडनं आपल्याला उत्तर प्राप्त होत असतं. म्हणून पहिल्या याच्यामध्ये वेळ दर्शवलेली असते, इथं मात्र फ्रिक्वेन्सी दाखवलेली असते किंवा दर्शवलेली असते. म्हणून यांना आपण ऍडव्हर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी असं म्हणतो. असे दोन प्रकार आपण पाहिले, ऍडव्हर्ब्स ऑफ टाइम अँड ऍडव्हर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी. आता तिसरा प्रकार पाहूया, ऍडव्हर्ब्स ऑफ प्लेस. आता साहजिक आहे, प्लेस शब्दांमुळे आपल्याला काय लक्षात आलं पाहिजे? प्लेस लक्षात आलं पाहिजे. उदाहरणार्थ, डॉक्टर इज आउट. ही लुक्ड अप. कम हिअर. रोहित रॅन अवे. आता आउट, अप, एअर, अवे हे काय आहेत? ऍडव्हर्ब्स आहेत. ऍडव्हर्ब ऑफ प्लेस शोज प्लेस. हे काय दर्शवतात? प्लेस दर्शवत असतात, स्थान दर्शवतात. मग ऍडव्हर्ब ऑफ प्लेस आर दोज ऍडव्हर्ब विच आन्सर ऑफ द क्वेश्चन वेअर.
आता या ठिकाणी जर आपण व्हेअरने प्रश्न विचारला तर हे शब्द आपल्याला उत्तर दर्शवतात. डॉक्टर इज आउट, व्हेअर आउट. आर यू गेटिंग? ही लुक्ड अप, व्हेअर ही लुक्ड अप, व्हेअर ही लुक्ड अप. असं आपल्याला व्हेअरने जर आपण प्रश्न विचारला आपल्याला यांच्याकडनं उत्तर प्राप्त होत असतं. आणि हे काय दर्शवतात? आपल्याला प्लेस दर्शवतात किंवा जागा दर्शवण्याचं काम करत असतात. म्हणून या ऍडव्हर्ब्सला आपण ऍडव्हर्ब्स ऑफ प्लेस असं संबोधतो. पुढचा प्रकार येतो ऍडव्हर्ब्स ऑफ मॅनर. आता या वाक्यांचे तुम्ही नीट निरीक्षण करा. सुनील रीड्स क्लिअरली, सुनील वॉक स्लोली, द सोल्जर्स फाउट ब्रेवली, दिस स्टोरी इज वेल रिटन. आता इथं क्लिअरली, स्लोली, ब्रेवली, वेल हे शब्द काय करतात? आपण विशिष्ट ऍक्शन कशी केली हे आपल्याला दाखवतात. म्हणजेच काय? ऍडव्हर्ब ऑफ मॅनर शोज मॅनर, कशा पद्धतीने एखादी क्रिया किंवा एखादी गोष्ट घडली असेल हे दर्शवण्याचं काम हे मॅनर्सने होत असतं. मग यांना आपण ऍडव्हर्ब ऑफ मॅनर्स असं म्हणतो. आता हे जे काही शब्द आहेत यांना जर आपण असा प्रश्न विचार हाऊ और इन व्हॉट मॅनर असा प्रश्न जर विचारलं तर हे शब्द आपल्याला आन्सर देत असतात. मग ऍडव्हर्ब ऑफ मॅनर्स आर दोज ऍडव्हर्ब विच आन्सर ऑफ द क्वेश्चन हाऊ और इन व्हॉट मॅनर. आता सुनील रीड्स क्लिअरली. आता याला जर आपण प्रश्न विचारला हाऊ सुनील रीड्स क्लिअरली और व्हॉट मॅनर डज सुनील रीड असा जर प्रश्न विचारला तर आपल्याला आन्सर येतं क्लिअरली. म्हणून हाऊ आणि व्हॉट मॅनरने प्रश्न जर विचारला तर आपल्याला ऍडव्हर्ब्स ऑफ मॅनर हे लक्षात येत असतात. येते लक्षात? हे आपण पाहिले 4 प्रकार. पुढचा प्रकार पाहूया ऍडव्हर्ब्स ऑफ डिग्री और क्वांटिटी. आता ऍडव्हर्ब्स ऑफ डिग्री और क्वांटिटी या शब्दांमध्येच त्यांचा अर्थ दडलेला आहे. म्हणून आपण या मिनिंग नुसार आपण त्यांचे प्रकार पाडत असतो, डिग्री आणि क्वांटिटी. आता या वाक्यांचं पुन्हा नीट निरीक्षण करा, तुम्हाला लक्षात येईल. वी मस्ट बी फुल्ली प्रिपेअर्ड फॉर द कोविड-19. आता परिस्थिती चालू आहे कोविड-19 ची, त्यासाठी आपण काय सगळेजण आता फुल्ली प्रिपेअर्ड आहोत. म्हणून मुद्दाम एक एक्झाम्पल आपल्यासाठी घेतलं. ही वॉज व्हेरी हॅपी, सुनील इज सो ग्लॅड. आता या ठिकाणी फुल्ली, व्हेरी, ग्लॅड या ठिकाणी काय दर्शवतात? ते क्वांटिटी आणि डिग्री दर्शवतात. डिग्री म्हणजेच काय? किती प्रमाणात. फुल्ली म्हणजे आपण काय तयार आहोत, फुल्ली प्रिपेअर आहोत. व्हेरी म्हणजे हॅपीचे काय? व्हेरी हॅपी म्हणजे खूप असं डिग्री आपल्याला या ठिकाणी दर्शवलेली आहे. सुनील इज सो ग्लॅड, किती आनंदित आहे तर सो ग्लॅड म्हणजे काय? त्याचा आनंद आपण या ठिकाणी दाखवतोय. म्हणून कधी कधी काही गोष्टी आपण डिग्रीमध्ये घेतो किंवा क्वांटिटीमध्ये घेत असतो. म्हणून यांना ऍडव्हर्ब्स ऑफ डिग्री और क्वांटिटी असं आपण संबोधत असतो. म्हणून ऍडव्हर्ब ऑफ डिग्री और क्वांटिटी शोज डिग्री और क्वांटिटी. ते काय दर्शवतात? डिग्रीज आणि क्वांटिटी दर्शवण्याचं काम हे ऍडव्हर्ब्स करत असतात. आता मग हे ऍडव्हर्ब जर ओळखायचे असतील तर कसे ओळखायचे? यांच्यासाठी हाऊ मच असे प्रश्न जर आपण विचारलं तर आपल्याला हे लक्षात येत असतात. और इन व्हॉट डिग्री और टू व्हॉट एक्सटेंट असे प्रश्न जर विचारून ज्या शब्दांकडनं आपल्याला उत्तर प्राप्त होत असतात ते ऍडव्हर्ब्स ऑफ डिग्रीज किंवा क्वांटिटी आपल्याला दर्शवत असतात. म्हणून यांना या ठिकाणी हे जे काही शब्द आहेत फुल्ली, व्हेरी, ग्लॅड हे आपल्याला काही शब्द क्वांटिटी दर्शवतात, काही शब्द डिग्री दर्शवतात. म्हणून यांना ऍडव्हर्ब्स ऑफ डिग्री और क्वांटिटी असं संबोधत असतो. तर चला 6वा प्रकार आता पाहूया ऍडव्हर्ब्स ऑफ अफर्मेशन और निगेशन. आता अफर्मेशन निगेशन आपल्याला माहिती आहे होकारार्थी आणि नकारार्थी. आता आय डू नॉट नो द रिझन, ही विल शुअरली कम, द सर्टनली कम, दे सर्टनली कम, शुअरली ही हॅज डन इट. आता या शब्दांमध्ये काही वाक्यांमध्ये निगेशन आहे, काही वाक्यांमध्ये अफर्मेशन आहे. आय डू नॉट नो, मला माहित नाही, इथं काय निगेशन आहे, नॉट आलेला आहे. ही विल शुअरली कम, शुअरली म्हणजे तो येणारच, इथं काय शुअरिटी अफर्मेशन आहे. दे सर्टनली कम, शुअरली ही हॅज डन इट. आता हे नॉट, शुअरली हे काय दर्शवतात आपल्याला? नॉट निगेशन दाखवतोय, शुअरली अफर्मेशन दाखवतोय. मग ज्या वाक्यांमध्ये असे अफर्मेशन आणि निगेशन असतील ते जे शब्द असतील त्या शब्दांनाच आपण ऍडव्हर्ब्स ऑफ अफर्मेशन और निगेशन असं संबोधतो. मग या ठिकाणी ऍडव्हर्ब ऑफ अफर्मेशन और निगेशन शोज अफर्मेशन और निगेशन. आता यांना कसं ओळखायचं? सोपं आहे.
त्यांच्यामध्येच अर्थ दडलेला असतं. निगेशन ऑर दोज ॲडवर्ब विच आयदर हॅज अफर्मेशन ऑर निगेशन. काही ठिकाणी अफर्मेशन असतं, काही ठिकाणी निगेशन असतं. निगेशन दर्शवण्यासाठी नो, नायदर, नॉर, नॉट असे शब्द वापरले जातात. शुअरली असे शब्दांनी ज्यातनं आपल्याला अफर्मेशन व्यक्त होते असे शब्द सुद्धा या ठिकाणी वापरले जात असतात. आणि अशा या ॲडवर्बलाच आपण ॲडवर्ब्स ऑफ अफर्मेशन ऑर निगेशन असं संबोधत असतो. चला पुढचा 7वा प्रकार आता पाहूया, ॲडवर्ब्स ऑफ रिझन. आता ॲडवर्ब्स ऑफ रिझन काय असतो ते पाहण्यासाठी काही एक्झाम्पल मी आपल्यासमोर ठेवेन. ही देअरफॉर लेफ्ट मीटिंग, सुनील इज हेन्स डिसमिस, आय देअरफॉर फॉलो हिम. आता या ठिकाणी देअरफॉर, हेन्स, परत देअरफॉर यांना असं काहीतरी रिझन दाखवण्याचं काम ते या ठिकाणी करताय. ही देअरफॉर लेफ्ट मीटिंग. आता मीटिंग चाललेली आहे आणि त्याने मीटिंग सोडून तो चालला गेलेला आहे. आता देअरफॉर म्हणजे काय, तो रिझन दाखवतो, काहीतरी कारण घडलं असेल म्हणून त्याने मीटिंग सोडली. म्हणजेच काय, जे शब्द आपल्याला रिझन व्यक्त करायला भाग पाडतात वाक्यामधून, म्हणजे त्या शब्दांना, त्या ॲडवर्बलाच आपण ॲडवर्ब ऑफ रिझन असं संबोधतो. या ठिकाणी ॲडवर्ब्स ऑफ रिझन शोज कॉज ऑर रिझन. ही देअरफॉर लेफ्ट मीटिंग. आता देअरफॉर इथं काय दर्शवतोय, कॉज दर्शवतोय किंवा काहीतरी रिझन दाखवण्याचं काम, मीटिंग सोडण्याचं कार्य तो दाखवतोय. सुनील इज हेन्स डिसमिस. आता त्याला डिसमिस का केलं, हेन्स काय करतोय, काहीतरी कॉज जोडतोय, रिझन जोडण्याचं काम करतोय. म्हणून असे शब्द जे रिझन किंवा कॉज दर्शवित असतील तर त्या शब्दांना आपण ॲडवर्ब्स ऑफ रिझन असं संबोधतो. मग ॲडवर्ब ऑफ रिझन्स आर दोज ॲडवर्ब विच रिलेट्स टू द रिझन ऑर कॉज. आता हे काय करतात, रिझनला किंवा कॉजला रिलेट करण्याचं कार्य या ठिकाणी करत असतात. म्हणून त्या ॲडवर्बला आपण ॲडवर्ब ऑफ रिझन असं संबोधतो. चला मग आता पुढचा प्रकार पाहूया, इंट्रॉगेटिव्ह ॲडवर्ब्स. आता इंट्रॉगेटिव्ह ॲडवर्ब्स अगदी आपण जसं इंट्रॉगेटिव्ह प्रोनाउन वगैरे पाहिलं त्यासारखाच आहे, फक्त त्यांचं कार्य काय आहे, इथं ॲडवर्ब म्हणून त्या शब्दांमधून प्रश्न विचारल्यानंतर ॲडवर्ब आपल्याला लक्षात आलं पाहिजे. वेअर इज युअर वॉच, व्हेन विल यू कम्प्लीट इट, व्हाय आर यू लेट. आता व्हेर, व्हेन, व्हाय, आता हे शब्द काय या ठिकाणी प्रश्न विचारण्यासाठी आलेले आहेत. आणि म्हणून त्यांना काय म्हणतो आपण, इंट्रॉगेटिव्ह ॲडवर्ब यूज इन आस्किंग क्वेश्चन. म्हणून इंट्रॉगेटिव्ह ॲडवर्ब्सचा वापर आपण प्रश्न विचारण्यासाठी जर करत असू तर त्यांना आपण इंट्रॉगेटिव्ह ॲडवर्ब्स असं संबोधतो. आता या वाक्यांमध्ये इंट्रॉगेटिव्ह ॲडवर्ब आर दोज ॲडवर्ब विच मे बी प्लेस, टाइम, रिझन, मॅनर, नंबर अँड डिग्री. आता हे केव्हा येत असतात, ते प्लेसच्या जागी येत असतात, काही टाइमच्या जागी येत असतात, काही रिझनच्या जागी येत असतात, काही मॅनरच्या जागी येत असतात, काही नंबर किंवा डिग्रीच्या जागी येत असतात. जे आपण मागे प्रकार पाहिलं, प्लेस, ॲडवर्ब ऑफ प्लेस पाहिलं, टाइम पाहिलं, रिझन पाहिलं, मॅनर पाहिलं, नंबर अँड डिग्रीज पाहिलं. आता त्यांच्या जागेवरती हे शब्द येतात, वेअर, व्हेन, व्हाय. म्हणून यांना आपण इंट्रॉगेटिव्ह ॲडवर्ब्स असं म्हणतो. म्हणजे हे लक्षात आलं पाहिजे ना. आता व्हेअर प्लेस दर्शवतो, व्हेअर इज युअर वॉच. आता वॉच कुठं आहे, प्लेस दर्शवतं. आता इथं जर टेबल हा शब्द दिला तर टेबल काय दर्शवेल, म्हणजे प्लेस दर्शवेल. आता टेबल जर शब्द आला तर तो कोणता ॲडवर्ब होईल, तो ॲडवर्ब ऑफ प्लेस होईल. येते लक्षात. आता इथं व्हेअर आलेला आहे त्याच्या ऐवजी, म्हणून तो इंट्रॉगेटिव्ह ॲडवर्ब आहे. व्हेन विल यू कम्प्लीट इट. आता व्हेन इथं काय दर्शवतोय, टाइम दर्शवतोय, केव्हा करशील. आता व्हाय आर यू लेट, इथं व्हाय काय विचारतोय, रिझन विचारतोय. आता इथं जर रिझन त्याने दिलं तर ते जे काही रिझन असेल ते याच्यात जाईल, ॲडवर्ब ऑफ रिझन मध्ये जाईल. असं म्हणजे व्हाय या ठिकाणी प्रश्न विचारून ते आपल्याला दर्शवत असतो. हाऊ मॅनर दर्शवतो, हाऊ मेनी नंबर दर्शवतो आणि हाऊ हाय डिग्री दर्शवतो. म्हणून असे जर प्रश्न विचारून जर आपण ॲडवर्ब लक्षात येत असेल तर त्यांना आपण इंट्रॉगेटिव्ह ॲडवर्ब्स असं संबोधतो. आता शेवटचा प्रकार आहे रिलेटिव्ह ॲडवर्ब्स. आता रिलेटिव्ह ॲडवर्ब्स मध्ये शब्दामध्येच अर्थ दडलेला आहे मित्रांनो, पण त्यासाठी वाक्यांचं नीट निरीक्षण करा. दिस इज द रिझन वाय ही लेफ्ट. डू यू नो द टाइम व्हेन द महाराष्ट्र एक्सप्रेस अराइव्स. दिस इज द हाऊस वेअर ही वॉज लिव्ड. आता या ठिकाणी वाय, व्हेन आणि व्हेअर. आता मागच्याच
प्रकारामध्ये आपण इंट्रोगेटिव्ह मध्ये हेच शब्द पाहिले, परंतु तिथं ते प्रश्न विचारण्यासाठी वापरलेले होते. इथं मात्र त्यांची भूमिका वेगळी आहे. इथं ते रिलेट करतायत. म्हणून त्यांना आपण रिलेटिव्ह ऍडव्हर्ब्स म्हणतो. आता ते काय रिलेट करतायत? दिस इज द रिझन वाय ही लेफ्ट. हे ते कारण आहे का त्याने सोडलं. दिस इज द रिझन वाय ही लेफ्ट. ही वाय ही या दोघांना रिलेट करण्याचं काम करत आहे. आता वेर काय करतोय? वाक्यामध्ये जो पूर्वीचा भाग आलेला आहे त्याला आणि नंतरच्या भागाला रिलेट करण्याचं काम या ठिकाणी करत आहे. म्हणून द ऍडव्हर्ब्स वाय, वेन, वेअर, आर हिअर रिलेट्स ऑर रेफर्स बॅक, सो इट इज कॉल्ड अ रिलेटिव्ह ऍडव्हर्ब. म्हणून त्यांना आपण रिलेटिव्ह ऍडव्हर्ब असं संबोधतो. मग असे 9 प्रकार आहेत ऍडव्हर्बचे. आणि ऍडव्हर्ब थोडक्यात ऍडव्हर्ब म्हणजे काय? जे वाक्यामध्ये क्रियापदाला किंवा ऍडजेक्टिव्हला, व्हर्बला, ऍडजेक्टिव्हला किंवा एखाद्या ऍडव्हर्बला मॉडिफाय करत असेल, त्याच्याविषयी अधिक माहिती सांगत असेल, अशा शब्दाला आपण ऍडव्हर्ब्स असं संबोधतो. आणि हे ऍडव्हर्ब 9 प्रकारचे आहेत. ते वेगवेगळ्या फंक्शननुसार, कार्यानुसार त्यांची भूमिका वेगवेगळी असते आणि ते आपण असे 9 प्रकार आपण या ठिकाणी पाहिलं. मित्रांनो, या प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी मी या पुस्तकांचा आणि या वेबसाईटचा ला क्रेडिट डील यांचा मी वापर या ठिकाणी केलेला आहे. त्या मला माहिती मिळालेली आहे. मित्रांनो, अपेक्षा करतो आपल्याला ऍडव्हर्ब अँड टाइप्स ऑफ ऍडव्हर्ब समजलं असेल. असेच शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझं यूट्यूब चॅनल तुम्ही पाहत राहा, अपेक्षा करतो. आणि असंच आपलं ऑनलाईन लर्निंग चालू ठेवा. धन्यवाद.